मला अशी कुठली गोष्ट आहे जी RCC बद्दल चेंज करू वाटते? तर त्याच्यामुळं 6 महिने वर्षभर रिलेशनशिप चांगले चालतात, नंतर त्यांचे 2 वर्ष 3 वर्ष डिप्रेशनमध्ये जातात. कुठल्याही कारणासाठी म्हणजे कोणावर दबाव टाकायचा म्हणून किंवा प्रोटेक्शनमध्ये कुठल्याही कारणामुळे जीव जाणं लोकांचा हे योग्य नाही. हे थांबलं पाहिजे असं माझं मत. फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅन्स सध्या तरी हे आहे की काही वर्षांमध्ये RCCला नॅशनल लेवलला घेऊन जाणं आणि ज्या ठिकाणचे क्लासेस आपण मग बघतो की कोट्याचे क्लासेस लातूर, नांदेड, संपूर्ण महाराष्ट्रात नाही सगळे भारतात आलेत. तर RCCच्याही ब्रांचेस ह्या संपूर्ण भारतामध्ये काढायच्या. UPSCची स्टोरी सांगा. मोठाले बिल्डिंग्स वगैरे बांधलं म्हणजे क्लास मोठा झाला असं नसतं. तर आता UPSCचं प्रिपरेशन जर कोणाला स्टार्ट करायचं असेल तर ते म्हणजे कधी केलं पाहिजे आणि कसं केलं? मोठेगावकर सरने मला 2 करोड रुपये दिले तर मी हे करेन. आमच्याकडची जी टीम आहे टीचर्सची ही महाराष्ट्रातली बेस्ट टीम आहे हे मी छातीठोकपणे सांगतो. 20 लाख रुपीज निगेटिव्ह PR करण्यासाठी RCCची ते स्पेंड करतात. चॅलेंज आहे. ज्या लोकांना असं शंका असतील किंवा ज्या लोकांच्या मनात असं कोणी भरलं असेल त्यांनी यावं आणि ज्या कुठल्या 2-3 क्लासेस आहेत लातूरमधले सगळ्यांच्या क्लासरूम त्यांनी चेक कराव्यात आणि कोणाच्या क्लासरूम्स मोठे आहेत हे त्यांनाच कळून. क्लासेसवाल्यांनी ह्या युट्यूबवरच्या क्लिप्स दाखवून विद्यार्थ्यांची मनं डायव्हर्ट केली. बघा हे RCC मध्ये काय. जेव्हा मी डॉक्टर राजू वानरे सरांना भेटलो तेव्हा सरांकडे बघायचा, मोठेगावकर सरांकडे बघायचा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू संपूर्णपणे चेंज होऊन गेला. संपल्याच्या नंतर मी म्हणजे ऑनलाईन येऊन एक व्हिडिओ बनवून सगळ्यांसमोर डिक्लेअरही करेन. आणि काही ठिकाणी तर आमच्या काही शाखांमध्ये आमचा सिलेबस दिवाळीच्या अगोदर संपवतो. तिन्ही विषयांचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इव्हन मॅथमॅटिक्सचा सिलेबस आमचा दिवाळीच्या अगोदर संपतो. डायरीमध्ये सर आहेत असे सर्व स्कॅम्स वगैरे म्हणजे सर्व गोष्टी आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स वगैरे आहेत असे प्रत्येक ट्युशन एरियाचं सिक्रेट आहे डायरीमध्ये लिहिलेलं आहे. रिसेंटली सर मी एक स्कॅम एक्सपोज केला तर खूप सारे विद्यार्थ्यांना वाटत होतं की RCC मध्ये सिलेबस कंप्लीट होत नाही, RCC मध्ये टीचिंगची स्टाईल, टीचर्सची क्वालिटी वगैरे खराब आहे. कॉलेजचे तुमचे काही मित्र वगैरे आठवतात का तुम्हाला? हो नक्कीच आठवतात. ज्याला मी 2015 मध्ये पहिल्यांदा शिकवलं होतं 2015 मध्ये आणि तेव्हा ऑलरेडी त्याचं सेकंड रिपीट होतं माझ्याकडे असताना. मी बायोलॉजीचं म्हणजे आवड म्हणून शिकवलं होतं त्यावेळेला. लातूरमध्ये काही माझे विद्यार्थी पण त्या बॅचचे डॉक्टर झालेत. तर त्या बॅच म्हणजे त्यावेळेला एक विद्यार्थी होता आणि तोच विद्यार्थी मला 2021 मध्ये परत रिपीट करायला भेटला. CCN नाम सुन के फ्लावर समजे क्या, हम फ्लावर नाही फायर आहे. तुम्ही RCCचे विद्यार्थी होतात आणि आज RCC मध्येच टीचिंग करत आहात तर ह्याच्या तुम्हाला हा कसा वाटतं? माझी अशी इच्छा आहे की जर मला मरण यायचं असेल तर मला स्टेजवर केमिस्ट्री शिकवताना मरण यावं. मॅडम बद्दलचं त्यांचं जे प्रेम आहे ते ओपनली व्यक्त करतात. तर त्यांच्यासारखं एक पत्नी एक वचनी माणूस ज्याला आपली लाईफचं अल्टिमेट गोल हॅपीनेस आहे, रँक काढणं, पैसा कमवणं असं अजिबात नाही. मग बर्थडे पार्टीज करणं, ढाब्यावर जेवायला जाणं, दिवसेंदिवस गप्पा मारत बसणं. काही दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी इथंच मोठेगावकर सरांसोबत पॉडकास्ट केला. तुम्हाला बोलताना असं वाटतं की मोठेगावकर सरांनाच बोलतोय म्हणजे बोलण्याची टोनिंग वगैरे सर्व गोष्टी. महाराष्ट्रातलं जे टॉपचं मेडिकल कॉलेज आहे KEM तिथून मी माझं MBBS पूर्ण जगासाठी खूप सक्सेसफुल आहेत परंतु पर्सनल लेवलला ते खूप प्रॉब्लेम्स फेस करतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या पॉडकास्टमध्ये. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये खूप स्पेशल गेस्ट आहेत जे की स्वतः MBBS आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे खूप जास्त क्रेज आहे असे डॉक्टर राजू वानरे सर. त्यांनी मित्रांनो सांगायला गेलं तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की राजू वानरे सर हे स्वतः RCCN आहेत, मोठेगावकर सरांचे विद्यार्थी आहेत आणि मी पण मोठेगावकर सरांचा विद्यार्थी आहे मित्रांनो. तर सर्वात प्रथम मी चालू करण्याच्या आधी पॉडकास्ट जरा तुमचा बॅकग्राऊंड सांगता का, म्हणजे तुमची जर्नी कुठून चालू झाली? म्हणजे मी ऐकलं की तुम्ही शाहू कॉलेजचे विद्यार्थी पण आहात. तर तिथनं तुम्ही मेडिसिन आणि ही बायोलॉजीची टीचिंग वगैरे इथपर्यंतची जर्नी तुमची कशी चालू झाली? सुरुवातीला म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते गावाकडे झालं. जिंतूर तालुक्यामध्ये आडगाव बाजार नावाचं माझं गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये. तर शाळेमध्ये शिकत असताना जसं शाळेमध्ये चांगला विद्यार्थी होतो तर सगळे शिक्षक घरचे सगळ्यांना असं वाटायचं की मी डॉक्टर झालं पाहिजे आणि मग नकळत माझ्या डोक्यात मला डॉक्टर बनायचं ही गोष्ट बिंबवली गेली आणि मग माझंही स्वप्न बनलं. जसं माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं तेच माझंही स्वप्न बनलं. त्यामुळं 10वी होईपर्यंत तरी मला हे क्लिअर झालेलं होतं की मला डॉक्टर बनायचं पुढं चलून. मग 10वीमध्ये चांगला स्कोअर आला. त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे लातूरला शाहू कॉलेजला ॲडमिशन मिळाली, कारण शाहू कॉलेजचं त्यावेळेला म्हणजे आत्ताही नाव आहेच परंतु त्यावेळेला खूप प्रचंड क्रेज होती. खेड्यापाड्यात छोट्या छोट्या गावांमध्ये पण शाहू कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी नंबर लागण्यासाठी खूप धडपड केली जायची. तर मग माझा शाहूला नंबर लागला. मग मी लातूरमध्ये आलो. मग मोठेगावकर सरांबद्दल माहिती मिळाली आणि मग मी सरांकडं केमिस्ट्रीच्या क्लासलाही होतो आणि शाहू कॉलेजला होतो. तर असं करत मी माझं 11th आणि 12th कंप्लीट केलं.
त्यानंतर माझं आमच्या वेळेला नीट नव्हती, CET होती. तर CET मधून चांगला स्कोर आला आणि महाराष्ट्रातलं जे टॉपचं मेडिकल कॉलेज आहे KEM, तिथून मी माझं MBBS पूर्ण केलं. MBBS पूर्ण करत असताना मला एक जाणीव झाली की आपण समाजासाठी अजून जास्त काही करू शकतो, आपलं पोटेन्शियल अजून जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरता येईल कदाचित. त्यामुळे UPSC करावी असा माझ्या डोक्यात विचार सुरू झाला. त्यानंतर मी UPSCचा अभ्यास सुरू केला. मी त्याच्यासाठी माझं MBBS कंप्लीट झाल्याच्या नंतर दिल्लीला होतो. तिथं मी UPSCची तयारी केली आणि UPSCमध्येही मी जवळपास 4 वर्ष दिल्लीमध्ये होतो. त्यात मी साधारण 3 वेळा इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, परंतु अनफॉर्च्युनेटली काही कारणांमुळं तिकडं मला नाही सक्सेस मिळू शकलं. ते करत असताना मला टीचिंगमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला UPSCची तयारी करत असताना. आणि म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ नीट किंवा ह्या एक्झामची तयारी करून घेणं नव्हे, तर ह्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या गोष्टी जेव्हा शिकवतो आपण तेव्हा खूप चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांना देता येतात, विद्यार्थ्यांना घडवता येतं. आणि विद्यार्थी घडले म्हणजे आपली पुढची पिढी घडते आणि हेच पुढं चालून राष्ट्र घडवत असतात. तर हा एक मोटिव्ह घेऊन मी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये आलो. आदरणीय मोठेगावकर सरांचा आदर्श समोर होता की त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये येऊन ज्या पद्धतीनं मोठं कार्य केलं, 20-25 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक वलय निर्माण केलंय, त्यांचा एक आदर्शही होता. त्यामुळं म्हणजे चांगलं म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज भरपूर अवेलेबल असतानाही शिक्षण क्षेत्र निवडण्यासाठी मोठेगावकर सरांकडून प्रेरणा मिळाली. अरे, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सरनी इझिली सांगितलं की 3 वेळेस इंटरव्ह्यू पर्यंत गेलते, पण सर प्रिलियम्स जी आहे ती एक्झाम पण काय काय व्यक्तींना म्हणजे क्रॅक होत नाही 3-4 वर्ष अभ्यास करून पण. पण सरनी मेन्स, प्रिलियम्स आणि जी आहे UPSCचं जी फॉर्मॅट आहे तर 3 वेळेस सर इंटरव्ह्यू पर्यंत गेले, पण काही कारणास्तव इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं ते झालेलं नाही. तर आता सर तुम्हाला शाहू कॉलेजच्या काही आठवणी आठवतात का? म्हणजे शाहू कॉलेजचे तुमचे काही मित्र वगैरे आठवतात का तुम्हाला? हो, नक्कीच आठवतात ना. शाहू कॉलेज जेव्हा, कारण पहिल्यांदा गावाच्या बाहेर निघालेलो होतो, मराठी मीडियमचा विद्यार्थी, जिल्हा परिषदचा, खेडेगावातून आलेला. आणि शाहू कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीला असं वाटलं मला की मी तर तालुका टॉपर होतो. माझं 10वी परतूरमध्ये झालं होतं. मी तिथं तालुका टॉपर होतो. मला लातूरला आल्याच्यानंतर असं वाटायचं की मी तर म्हणजे टॉपर आहे, मला काय, मी इथंही टॉपच करणार. परंतु जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला असं जाणवलं सुरुवातीला की खूप सगळ्या जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांचे टॉपर्स वगैरे तिथं कॉलेजमध्ये. सुरुवातीचे काही दिवस दडपणाखाली गेले. मग ते वातावरण मला अजून आठवतं की आम्हाला कशा पद्धतीनं सेग्रिगेशन केलं, सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन केलं गेलं. मग पहिले 1-2 महिने थोडंसं न्यूनगंड वाटायचं मनामध्ये की यार आपण कोणाशी बोलावं की नाही. मॅक्झिमम मुलांचे पॅरेंट्स जे होते, कोणाचे डॉक्टर्स, कोणाचा भाऊ बहीण अगोदर शिकून डॉक्टर झालेले, आणि आमच्या फॅमिलीमध्ये मात्र मीच होतो पहिला जो की सायन्ससाठी ॲडमिशन घेतलं होतं आणि मेडिकल एंट्रन्सची तयारी करत होतो. तर मग ह्या गोष्टीमध्ये थोडंसं कमजोरी वाटायची, कधी कधी स्वतःवर डाऊटही यायचा. परंतु मग जसं वर्गातल्या मित्रांसोबत बोलायला सुरुवात केली, जे डिप्रेशन होतं ते हळूहळू ओव्हरकम करत गेलो आणि एक छान आमचा ग्रुप तयार झाला होता, एक 7-8-10 जणांचा. आणि आनंद वाटतो सांगायला की आमचे जे मित्र आहेत हे सगळेच आज MBBS करून, त्यातले बरेच जण आज DM, काही जणांनी MCH कंप्लीट केले आणि महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये ते आता प्रॅक्टिस करतात. चांगली गोष्ट आहे सर. आता म्हणजे तुमचे मित्र तर खूप जास्त, म्हणजे एक फ्रेंड सर्कल असतो की आता तुमचे मित्र बघितले गेले सगळे बऱ्यापैकी सक्सेसफुलच आहेत. तर आता काय काय ट्युशन एरियामध्ये काय असतं, म्हणजे मी ट्युशन एरियामध्ये व्हिडिओज बनवत असतो, तर तिथं बघितलं गेलं तर 1-2 मित्रांमुळं बाकीचा सर्व फ्रेंड सर्कल एकतर खराब होऊन जातो किंवा मग त्या जे फ्रेंड सर्कलमुळे ते मित्र सुधारतात. तर आता ट्युशन एरियामधील विद्यार्थ्यांना तुम्ही काय ॲडवाइस देता, कशा प्रकारचे मित्र बनवले पाहिजे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हाच ट्युशन एरिया आहे लातूरचा. इथं मी स्वतः क्लास केले होते आणि जवळपास 15 वर्षापासून मी ह्या एरियाला ओळखतो. आणि असं एकही वर्ष सोडा तुम्ही, असे 2 महिने गेले नसतील की मी ह्या एरियामध्ये आलो नाही. मी कंटिन्युअसली इथं बायोलॉजी जेव्हा आम्ही सुरू केलं RCCमध्ये तेव्हा तर मी होतोच सुरुवातीला, परंतु कंटिन्यू मी आहे ह्या एरियामध्ये. तुमची चॉईस डिपेंड करते, हे विद्यार्थ्यावर डिपेंड करतं की त्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, त्याला नेमके कुठे. कारण काय असतं, आपण पहिल्यांदा घराच्या बाहेर आलेले, बरेच विद्यार्थी पहिल्यांदा घरापासून दूर आलेले असतात. इथं जे वातावरण मिळतं त्याच्यामध्ये त्यांना फ्रीडम असतं. त्याच्यानंतर घरचे प्रत्यक्ष डायरेक्टली हातामध्ये पैसा देतात. ह्या पैशाचा यूज कशासाठी करायचा आहे, कोणत्या गोष्टींसाठी करायचा आहे, तुम्हाला जे फ्रीडम घरच्यांनी दिलेलं आहे त्याचा यूज कशासाठी करायचा आहे, चांगल्या गोष्टींसाठी करायचा आहे का कुठल्या चुकीच्या मार्गाला भरकटत जायचं आहे आपल्याला. मग काही विद्यार्थी, मी सांगितलं जसं आता तू म्हणालास की काही विद्यार्थी काय करतात की एखादा ग्रुप बनवायचा, मग बर्थडे पार्टीज करणं, ढाब्यावर जेवायला जाणं, दिवसेंदिवस गप्पा मारत बसणं, काहीतरी मुलींच्या नादाला लागणं, म्हणजे हे अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये अडकतात. परंतु विद्यार्थी मित्रांना मला एक सांगायचं की तुमचं आत्ताचं जे वय आहे ना, हे करिअर घडवण्याचं वय आहे. ह्या दिवसामध्ये जर तुम्ही अशा गोष्टीत गुरफटलात तर
तुम्हाला 2-3-4 वर्षाच्या नंतर त्याचं रिअलायझेशन होतं आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आत्ता तुमच्या हातामध्ये ज्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतात त्याचा तुम्हाला जर सगळं बेस्ट यूज करून घ्यायचा असेल तर तुम्ही आता मेहनत केली पाहिजे. हे आत्ताचे तुमचे जे दिवस आहेत हे डिसिप्लिननं हार्डवर्क करण्याचे आहेत. सगळ्यांना आहे बघा, एक नॅचरल टेम्पटेशन असतं, हे प्रत्येकाला असतं. अभ्यास करावा, खूप मेहनत, असं हे काही नॅचरली येणारं इन्स्टिंक्ट नाही. नॅचरल इन्स्टिंक्ट असतं मौज मजा करावी, फिरावं, रिलॅक्स बसावं, झोपून राहावं, 12 वाजेपर्यंत उठू नये, हे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. परंतु आपल्या शरीराला आपल्याला ताण देऊन आपल्याला, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आपलं जे शरीर आहे हे असं लेझीनेस चूज करत असतं. तुम्हाला या सगळ्या ह्या कम्फर्ट झोनला ब्रेक करावं लागेल, कारण ग्रोथ जी आहे ही कम्फर्ट झोनच्या बाहेर असते. तुम्हाला जो कम्फर्ट झोन मिळालेला असतो तुम्ही त्याच्यामध्ये जर राहिलात तर ग्रोथ नाही. त्याच्यामुळं ह्या सगळ्या सायकलला, फ्रेंड सर्कलला, याला तुम्ही फ्रेंड सर्कल बनवू नका असं मी म्हणणार नाही, परंतु ते फ्रेंड सर्कल तुमच्या अभ्यासाला मोटिवेट करणारं असलं पाहिजे. तुम्ही जर कुठं चुकत असाल तर तुम्हाला तुमच्यावर रागवणारं, तुम्हाला परत ट्रॅकवर खेचून आणणारं असं फ्रेंड सर्कल असलं पाहिजे. तुम्ही विचार करा ना की आम्ही जो आमचा ग्रुप होता त्यातले मॅक्झिमम लोक आज कोणी MD आहेत तर कोणी DM आणि MCS झालेले आहेत, कोणी MS आहेत, सर्जन आहेत. तर असा ग्रुप, तुमचाही ग्रुप पुढं चलून असा सक्सेसफुल लोकांचा ग्रुप बनला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना मोटिवेट कसं केलं पाहिजे अभ्यासासाठी. अर्थात काही काही मित्र असतात ते चुकीच्या गोष्टीसाठी मोटिवेट करतात. तू बिंदास ट्राय कर, तिने तुझ्याकडे बघायला ते मी बघितलं होतं, हे असं काय सांगून काहीतरी भरकटून टाकतात आणि म्हणजे हे याच्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान होतं. हो, बेसिकली सर मागच्या काही दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी इथंच मोठेगावकर सरांसोबत पॉडकास्ट केला. तुम्हाला बोलताना असं वाटतं की मोठेगावकर सरांनाच बोलतोय, म्हणजे बोलण्याची टोनिंग वगैरे सर्व गोष्टी. म्हणजे आता ही जी इन्स्पिरेशन तुम्ही मोठेगावकर सरांकडून खूप जास्त इन्स्पिरेशन घेतात, तर असे कुठले लाईफ लेसन आहेत तुम्ही सरांकडनं शिकलेले आहेत? मी जसं सांगितलं की टीचिंग फील्डमध्ये यावं हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु सरांची टीचिंग बघितली त्यानंतर मी जिथं कुठं जायचो, म्हणजे MBBSच्या कॉलेजला गेलो, इव्हन UPSCला गेलो, तिथेही जेव्हा एखादे शिक्षक शिकवायचे तेव्हा मला असं वाटायचं की समजा ही गोष्ट या पद्धतीने एक्सप्लेन केली तर विद्यार्थ्यांना अजून सोपी वाटेल. म्हणजे विद्यार्थ्यांना कंटेंट अजून सोपा कसा करता येईल ही गोष्ट मोठेगावकर सरांकडून सगळ्यात पहिलं तर मी शिकलो. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट जी की कोचिंग क्षेत्राशी डायरेक्टली निगडीत जरी नसली ती एक जनरल लाईफशी निगडीत असलेली की एक चारित्र्य संपन्न व्यक्ती कसा असला पाहिजे. सर नेहमी म्हणजे मॅडमबद्दल बोलत असतात, बॅचमध्ये ते सांगतात, तर म्हणजे आणि मॅडमबद्दलचं त्यांचं जे प्रेम आहे ते ओपनली व्यक्त करतात. तर त्यांच्यासारखं एक पत्नी एक वचनी माणूस ज्याला आपण म्हणतो एवढं निखळ, म्हणजे त्या बाबतीमध्ये मी ही गोष्ट ऑब्झर्व केली की त्यांचं ते एक चारित्र्य संपन्न व्यक्ती आहेत आणि ती गोष्ट मी त्यांच्याकडून, म्हणजे तिसरी गोष्ट जी मी सरांकडून शिकलो ते आहे की आपलं जे काही काम आहे त्याच्याबद्दल एवढं डेडिकेटेड राहा. मागच्या जवळपास 15 वर्षांपासून मी मोठेगावकर सरांना क्लोजली बघतोय आणि ते कंटिन्युअसली शिकवण्यावरच असतात. कंटिन्युअस ट्रॅक सरांचा सुरूच असतो. ते केमिस्ट्री शिकवतात. ते असं म्हणतात की माझी अशी इच्छा आहे की जर मला मरण यायचं असेल तर मला स्टेजवर केमिस्ट्री शिकवताना मरण यावं, ही माझी शेवटची इच्छा. म्हणजे या लेवलचं डेडिकेशन आपल्या कामाप्रती. कारण भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की माणसानं जर त्याच्या कामावर प्रेम केलं तर माणूस खऱ्या अर्थानं अमर होत असतो. कारण तुमचं काम एक अशी गोष्ट आहे जे, म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यापेक्षा जर तुमच्या कामावर प्रेम केलं तर तुमचं काम तुम्हाला समाधानही मिळून देतं, तुमचं काम तुम्हाला पैसा मिळून देतं, तुमचं काम तुम्हाला एक आंतरिक समाधान आणि ख्याती, तुम्हाला जे नाव मिळतं. तर सर म्हणतात ना की मी तर आता हे मार्केटिंग वगैरे हे आता मागच्या 2-4 वर्षात आलंय. त्याच्या अगोदर सरांनी कसलंच मार्केटिंग केलं नव्हतं, काहीच नव्हतं. परंतु खेड्यापाड्यातून आलेले जे विद्यार्थी होते ज्यांना कधी स्वतःलाही वाटायचं नाही की आम्ही डॉक्टर बनू, अशा विद्यार्थ्यांना सरांनी डॉक्टर घडवलं आणि खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांनी सरांचं नाव गावागावात पोहोचवलं. तर सरांकडून ही एक गोष्ट शिकलो की आपलं जे काम असतं त्याच्याप्रती आपण ध्येयनिष्ठ राहायचं, आपल्या कामावर आपण प्रेम करायचं आणि त्याच्यात कसल्याही प्रकारची म्हणजे कसुराई सोडायची नाही. मग त्याच्यासाठी रात्र बघायचं नाही, दिवस बघायचं नाही. आता काल परवाच आम्ही रात्री 10:30 पर्यंत कॅम्पसला होतो. खरं तर त्यांना गरज नाही, त्यांच्या अंडर आज 200 शिक्षक आहेत, त्यांना गरज नाही, परंतु ते म्हणजे त्यांना ते केल्याशिवाय म्हणजे करमत नाही, अशी अवस्था आहे त्यांची. पॅशनेट टीचर, तर एक पॅशनेट, एक हार्डकोर टीचर आहेत सर, आणि त्यांच्याकडे बघूनच मला टीचिंगची प्रेरणा मिळालेली. सरांकडनं मी पण काही गोष्टी शिकलेलो आहे. ती गोष्ट म्हणजे जेव्हा सरांना भेटायला वगैरे येतो तेव्हा तर म्हणजे बाहेर बसलेले असतात त्यातले 90% जे असतात पॅरेंट्स असतील किंवा दुसरे कोणी असतील, त्यांचं एकच म्हणणं असतं, सर आम्हाला फ्रीमध्ये ॲडमिशन द्या, फी कमी करा. म्हणजे ह्याच्या मागचं एक असं मला एक शिकायला भेटले की जी गरीब लोकांची जी मेंटॅलिटी असते त्यांना प्रत्येक गोष्ट फ्रीमध्ये पाहिजे असते. म्हणजे आता एखाद्याची जर खरंच सर परिस्थिती असेल तर त्यांनी ती पैसे भरायला पाहिजे, कारण एवढं क्लास वगैरे या सर्व गोष्टी इतकं इझी नाही आहे की त्या हे करणं, चालवणं. कारण मी आता पाहिलं तर आता माझा एक मित्र आहे,
त्यांनी म्हणजे रिक्वेस्ट करून करून सरांकडनं डिस्काउंट वगैरे घेऊन म्हणजे कन्सेशन घेऊन त्यांनी आणि ॲडमिशन घेतलं आणि आता क्लासला जात नाही, रीडिंगमध्ये मोबाईल बघत बसत असतोय. ह्या ज्या गोष्टी त्या कुठं ना कुठं थांबल्या पाहिजेत मित्रांनो. सर आता तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही RCCचे विद्यार्थी होतात आणि आज RCC मध्येच टीचिंग करत आहात, तर ह्याच्या तुम्हाला हा कसा वाटतोय प्रवास? खरं तर आदरणीय मोठेगावकर सरांच्या सोबत काम करणं म्हणजे मला एक सौभाग्य वाटतं. मी जसं अगोदर सुरुवातीला सांगितलं की मी टीचिंग क्षेत्रात येईल असं कधी वाटलं नव्हतं. परंतु मी RCC जॉईन केल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी UPSCची तयारी करताना मला माहीत पडल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींना RCCमधून इम्प्लिमेंटेशनमध्ये आणताना आणि जसं सुरुवातीला आपण लातूर, नांदेड अशा 2 ठिकाणी होतो. त्याच्यानंतर ब्रांचेसचं एक्सपान्शन वगैरे केलं. त्यानंतर मार्केटिंगमध्ये पण आपण आघाडीनं ॲग्रेसिव्हली काम केलं. सर्वात म्हणजे चांगली गोष्ट, आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की RCCचं वैशिष्ट्य इतर म्हणजे क्लासेसच्या कंपॅरिझनमध्ये जर काही सांगायचं झालं तर आमच्याकडं सर्वसाधारण ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात असतात, ज्यांना म्हणजे फार जास्त फी ते लोक पे करू शकत नाहीत किंवा त्यांना फारसं गायडन्स नसलेले फर्स्ट जनरेशन डॉक्टर जे असतात असे विद्यार्थी आमच्याकडे खूप असतात. आणि त्यामुळं RCCतून घडणारे जे विद्यार्थी आहेत, आता काल परवाच एक विद्यार्थी आला होता, अनाथ विद्यार्थी होता, आई वडील नसलेला, आणि त्यांना मला म्हणजे इंटच्या अगोदर भेटला होता की सर कशा पद्धतीनं करू. तर त्याला मी सर्टिफिकेट वगैरे बद्दल माहिती दिली होती आणि त्याचा KEMला नंबर लागला. काल परवाचीच गोष्ट आहे, तो मला पेढे घेऊन भेटायला आला होता. तर त्यानंतर आमची एक विद्यार्थिनी आहे तन्वी, जिच्या म्हणजे वडिलांना एक्झामच्या काही दिवस अगोदर पॅरालिसिस आला. त्याच्यानंतर तिची आई ॲडमिशनला गेली तर तिच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला बिचारीचा. आणि म्हणजे तरी पण ती मला फोन करून म्हणत होती की सर मी लातूरलाच ॲडमिशन घेऊ का. तिचा मुंबईला नंबर लागला MBBSला. तर हे असे जे विद्यार्थी असतात जे फायटर आहेत, म्हणजे फक्त मला असं वाटतं की RCCमधून आमचे विद्यार्थी फक्त डॉक्टर्स किंवा इंजिनियर्स घडले याच्यामध्ये आनंद नाही, तर आमचे जे विद्यार्थी आहेत ते फायटर बनतील आणि उद्या चालून समाजासाठी ते दिशादर्शक ठरतील. असे विद्यार्थी आमच्याकडून बाहेर पडतात आणि पडत राहतील. आणि RCCची ही एक वैशिष्ट्य आहे की आम्ही विद्यार्थ्यांना एज्युकेशन तर देतो, परंतु त्याच्यासोबत आम्ही व्हॅल्यूज इम्बाईब करतो त्यांच्यामध्ये, जेणेकरून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इथिकली मॉरली जगावं. फक्त पैसा कमवणं हे ध्येय न ठेवता एक चांगला नागरिक म्हणून आपल्याला समाजासाठी काय काय करता येईल ह्याचा विचार त्यांनी करायला शिकावं आणि त्या विचारांची सुरुवात कुठून तरी इथून करून द्यावी, हे आमचं ध्येय असतं नेहमी RCCमध्ये काम करत असताना. येस, RCC नाम सुन के फ्लावर समजे क्या, हम फ्लावर नाही फायर आहे. तर सर आता हीच गोष्टी झाल्या, तर आता तुमचं जे विद्यार्थ्यांसोबतचं बॉन्डिंग आहे म्हणजे वर्गात तुमचं असं इंटरॅक्टिव्ह लेक्चर घेत असतात तुम्ही, हे ज्या मागचं काय रिझन आहे? जसं मी सांगितलं की मी जेव्हा 12वी झालं तेव्हापासून माझ्या डोक्यात ह्या गोष्टी यायला लागल्या होत्या की एखादा कंटेंट आपल्याला फार सोप्या पद्धतीने डिलिव्हर करता येतो. आणि त्यामुळं मी कधी विद्यार्थ्यांना शिकवत असताना पहिलं तर आपला कंटेंट परफेक्ट असला पाहिजे ह्या गोष्टीकडे लक्ष देतो की आपण जो कंटेंट विद्यार्थ्यांना शिकवणार एक्झामसाठी 100% कव्हर झालं पाहिजे. प्लस फक्त एक्झाम पुरतं कव्हर न होता त्या एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचे, फॉर एक्झाम्पल आता मी ह्युमन फिजिओलॉजीचे भरपूर टॉपिक्स घेतलेले, जवळपास सगळेच घेतलेले. तर त्यातल्या कुठलीही सिस्टीम आहे तर तुम्हाला ती फक्त तुम्ही डॉक्टर होणार आहेत म्हणून नव्हे, तर तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये मरेपर्यंत त्या सिस्टीमचं काम येणार आहे. आपल्या बॉडीमध्ये हार्ट असतं, सर्क्युलेटरी सिस्टीम असते, आपण ब्रिदिंग करतो, मरेपर्यंत आपण रेस्पिरेशन करणारच आहोत. रादर म्हणजे रेस्पिरेशन थांबल्याच्या नंतर मरत असतो आपण. त्यानंतर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, तर ह्या प्रत्येक सिस्टीमचं माणसाला आयुष्यभर काम पडणार आहे. तर त्याच्यासाठी काय आवश्यक पॉईंट्स असतात हे पॉईंट्स देणं आणि अभ्यास विद्यार्थ्याला कंटाळवाना वाटू नये याच्यासाठी त्याला हसत खेळत पद्धतीने डिलिव्हर करणं आणि विद्यार्थ्याला कमीत कमी वेळ घरी जाऊन आपल्या विषयाला देण्याची गरज पडावी, या पद्धतीने मी सिलेबसला आणि कंटेंटला मोल्ड करतो. आणि विद्यार्थ्यांसोबत एक बॉन्ड क्रिएट केल्यामुळे काय होतं की तो विद्यार्थ्याला ते जे नॉलेज दिलं जातं ते त्याला दडपण किंवा ओझं वाटत नाही. त्याला असं वाटतं की आम्ही जणू काही गप्पा मारतो क्लासमध्ये आणि त्याच्यामध्ये ते सगळं नॉलेज आम्हाला मिळून गेलं. बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांसोबतचा बॉन्ड हे म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे ते खूप आवश्यक आहे. प्रत्येक कुठल्याही शिक्षकांना तो बॉन्ड क्रिएट होईपर्यंत विद्यार्थ्यांसोबत जर तो रॅपो बिल्ड नाही झाला तर कंटेंट डिलिव्हरी तेवढ्या इफेक्टिव्हली होत नाही. हो, आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता काय टीचर काय करतात सर, येतात स्वतःच शिकवतात वगैरे, विद्यार्थ्यांना विचारत नाहीत काय म्हणजे तुम्हाला समजलंय का वगैरे. तर ती एक गोष्ट कुठेतरी विद्यार्थ्यांना म्हणजे पूर्ण लेक्चर बोर करून टाकत असते. सो मग जर डॉक्टर राजू वांड्रे सरांची जी टीचिंगची स्टाईल आहे की विद्यार्थ्यांना विचारणं, अचानक कुणाला पण उठवून बोलवणं म्हणजे असं हे करणं, तर ती एक ॲक्टिवेट होते सर्व क्लासला आणि खूप जास्त त्यांनी इम्पॅक्ट पडतो विद्यार्थ्यांच्या टीचिंगवरती वगैरे. सर आता जसे नीट JEE या फील्डमध्ये तुम्ही काम करत आहात म्हणजे कोचिंग इंडस्ट्रीच्या, आता एखादा विद्यार्थी त्यांनी खूप प्रयत्न केले त्याला तरी पण नीट JEE
CET एक्झाम क्रॅक होत नसेल, म्हणजे त्याची मेंटॅलिटी नसेल, पण जर पॅरेंट्स त्याला बार बार फोर्स करत असतील की तुझा परत रिपीट कर, परत ऍडमिशन घे, परत सर्व गोष्टी कर, तर अशा पॅरेंट्सला आणि अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय ॲडवाइस? हा खूप चांगला क्वेश्चन आहे विश्वजित. आणि हे हे मला म्हणजे मी बॅचमध्ये शिकवताना विद्यार्थ्यांना सांगत असतो जिथं कुठं असतो तिथं. तर एक गोष्ट सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवावी की आयुष्यामध्ये एखादी एक्झाम क्रॅक केली म्हणजेच आपण सक्सेसफुल झालो असं अजिबात असत नाही. आपण डॉक्टर नाही झालो म्हणजे आपण आयुष्यात फेल झालो असं अजिबात असत नाही. आपण इंजिनियर नाही झालो म्हणजे आपण आयुष्यात फेल झालो असं अजिबात होत नसतं. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपल्याकडून प्रयत्न करत असताना 100% द्यायचं. जेव्हा समजा तुम्ही नीटची तयारी करायला आलात, तुम्ही ठरवलं ना तयारी करायची, तर त्यावेळेला तुम्ही तुमचा 100% द्या. पण समजा तुमच्याकडून ती एक्झाम क्रॅक नाही झाली तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही यू आर गुड फॉर नथिंग. याचा अर्थ हा होतो की तुम्हाला ती एक्झाम करणं जमलं नाही. कदाचित यू आर मेड फॉर समथिंग एल्स. तुम्ही जर सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीला सांगितलं की तू येऊन नीटची तयारी कर आणि नीटमध्ये त्याला कमी मार्क आल्यावर तू फेल आहेस आयुष्यामध्ये असं म्हणलं, त्याला काही अर्थ आहे का? अर्थात ऑब्व्हियसली. तर कदाचित मग मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना समजा एक अटेम्प्ट दिला, 2 अटेम्प्ट दिला, जर जमत नसेल ना आपल्याला, तर ह्या गोष्टीमध्ये बरेच विद्यार्थी मेंटली याच्यात एन्टँगल होऊन जातात, चक्रव्यूहात अडकल्यासारखे अडकतात. तुम्हाला म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मला विश्वजितच्या वतीनं सांगायचं आहे माध्यमातून की एक विद्यार्थी होता ज्याला मी 2015 मध्ये पहिल्यांदा शिकवलं होतं, 2015 मध्ये, आणि तेव्हा ऑलरेडी त्याचं सेकंड रिपीट होतं माझ्याकडे असताना. मी बायोलॉजीचं म्हणजे आवड म्हणून शिकवलं होतं त्यावेळेला. लातूरमध्ये काही माझे विद्यार्थी पण त्या बॅचचे डॉक्टर झालेत. तर त्या बॅच म्हणजे त्यावेळेला एक विद्यार्थी होता आणि तोच विद्यार्थी मला 2021 मध्ये परत रिपीट करायला भेटला. बापरे. म्हणजे 6 वर्षाच्या नंतर तो विद्यार्थी परत 2021 मध्ये भेटला. तर मला विद्यार्थी मित्रांना हे सांगायचं की हे तुम्ही सायकोलॉजिकली याच्यात एन्टँगल होऊन जाता, हे अत्यंत चुकीचं आहे बेटा. नीट किंवा जेई म्हणजेच आयुष्य नाही, हे क्लिअर कट डोक्यामध्ये ठेवा. आयुष्यात खूप काही करता येतं, आयुष्यात इतर गोष्टी करणारेही लोक खुश असतात आयुष्यात. आता आपल्या आदरणीय मोठेगावकर सर, मला सांगा, ते डॉक्टर झालेच होते का? नव्हते झाले. त्यांनी तर म्हणजे बाय चॉईस ते एज्युकेशन फील्डमध्ये आले आणि त्याच्यानंतर त्यांनी असं एक काय म्हणू आपण त्याला, एक दीपस्तंभासारखं काम केलं कितीतरी लोकांना मार्ग दाखवण्याचं, आणि सक्सेसचं उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. तर कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, माझं हे सर्वांना सांगणे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, मेहनत मात्र करावी लागेल आणि त्या त्या क्षेत्रामध्ये टॉपला कसं जाता येईल याची आपण काळजी घ्यायची. ह्या फील्डमध्ये मी बाकीच्यांपेक्षा वेगळा कसा असेल, माझ्यामध्ये एक्स्ट्रा काय क्वालिटीज असतील, मी बाकीचे लोक जे ती पर्टिक्युलर गोष्ट करणारे आहेत त्यांच्यापेक्षा कसा वेगळा असेल, ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. लाईफचं अल्टिमेट गोल हॅपीनेस असतं. आपल्याला आनंद कशातून मिळतो हे शोधा आणि आनंदी राहण्याचं शिका. एखादी परीक्षा पास होणं किंवा न होणं असं आहे का की नीटमध्ये महाराष्ट्र टॉपर जो येतो किंवा ऑल इंडिया टॉपर जो येतो तोच लाईफमध्ये सगळ्यात टॉप डॉक्टर असतो? नाही, असं अजिबात नाही. आता तुम्ही आपल्या कुठल्याही शहरात, लातूर असेल, नांदेड असेल, संभाजीनगरमधले तुम्ही टॉप डॉक्टरांची यादी बनवा आणि त्या टॉप डॉक्टरांमध्ये त्यांच्यातले किती जण स्कूलचे टॉपर, कॉलेजचे टॉपर किंवा युनिव्हर्सिटीचे टॉपर होते बघा. तर लाईफमध्ये ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी काही वेगळ्या क्वालिटीज लागतात, ज्याच्यात कम्युनिकेशन स्किल आलं, ज्याच्यात तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात, तुमच्यामध्ये ह्युमॅनिटी किती आहे, तुम्ही इतरांचा किती विचार करता, सहिष्णुता वृत्ती किती आहे तुमच्यामध्ये, टॉलरन्स किती डेव्हलप झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी. या व्यतिरिक्त लाईफमध्ये समाजामध्ये जगण्यासाठी काही कला लागतात, ह्या कुठल्याही क्लासरूममध्ये शिकवता येत नसतात. तर आजूबाजूच्या वातावरणामधून आपण त्या गोष्टी शिकत असतो. तर ह्या गोष्टी शिकणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं डॉक्टर व्हाल नाही व्हाल ठीक आहे, झाला तर खूप चांगलं, परंतु डॉक्टर झालात म्हणजे आयुष्यात सगळं सेट झालं असत नाही. तुम्हाला एक सक्सेसफुल माणूस बनण्यासाठी बाकीच्याही गोष्टी लागतात ज्या तुम्हाला समाजातून घ्याव्या लागतात. येस सर. आणि रिसेंटली सर 2017च्या नीट AIR1नी सुसाईड पण केली. हो, ते इट अगेन रिएम्फसिस माय पॉईंट की असं अजिबात नाही की तुम्ही एखादी एक्झाम क्रॅक केली. एखाद्या विद्यार्थ्यासाठी जे कदाचित नीटची तयारी करतात त्यांना असं वाटत असेल की रँक 1 येणं याच्यापेक्षा जगामध्ये मोठं काय असू शकतं, परंतु त्यानंही सुसाईड केलं. म्हणजे मी तेच सांगतोय तुम्हाला की लाईफचं अल्टिमेट गोल हॅपीनेस आहे. रँक काढणं, पैसा कमवणं असं अजिबात नाही. अब्जाधीश लोकांनाही रात्र झोप लागत नसतात, मग काय कामाचा तो पैसा, हा ना. तर लाईफमध्ये आपल्याला आनंद कशातून मिळतो आणि आपण खुश कशाने राहणार आहोत हे आपण शोधलं पाहिजे. परंतु याच्यात हे नेहमी लक्षात ठेवा, कधीही यश मिळवण्यासाठी शॉर्टकट्स वापरायचे नाहीत आणि कधी यश मिळत नाही म्हणून लेझिनेस येऊ द्यायचं नाही. तुम्हाला जे आवडतं त्याच्यात टॉपमोस्ट जायचे म्हणून मेहनत मात्र करायचीच आहे. मेहनतीला कुठेही शॉर्टकट किंवा पर्याय नसतो. ॲक्च्युली सर ही माझी सिक्रेट डायरी एक, ह्या डायरीमध्ये माझे सारे क्वेश्चन्स वगैरे प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत. तर इथं लिहिलेलं देअर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ.
देर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ. मला विश्वजितला सांगावंच वाटतं, तुला कदाचित कल्पना नसेल, परंतु आता UPSCची मेन्स एक्झाम सुरू आहे आणि UPSCचा पहिला जो पेपर होता एसेचा 20 तारखेला जो होता, त्याच्यामध्ये ह्या टॉपिकचा एसे आला होता. हे जे वाक्य आहे ना, तो एसे आला होता, त्याच्यावर एसे लिहायचा होता. म्हणजे ह्या लाईनवर त्या लाईनवरच अरे वा, UPSCचा एसे आला होता. तो पेपर बघू शकतोस. चांगलं आहे. म्हणजे ह्या डायरीमध्ये सर आहेत असे सर्व स्कॅम्स वगैरे, म्हणजे सर्व गोष्टी आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स वगैरे आहेत असे प्रत्येक ट्युशन एरियाचं सिक्रेट या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. रिसेंटली सर मी एक स्कॅम एक्सपोज केला, तर खूप सारे विद्यार्थ्यांना वाटत होतं की RCC मध्ये सिलेबस कम्प्लीट होत नाही, RCC मध्ये टीचिंगची स्टाईल, टीचर्सची क्वालिटी वगैरे खराब असते. बट सांगायचं ते स्कॅमचा एक म्हणजे मिस असं अंडरस्टँडिंग झाले की तो RCC मध्ये होतो, पण असं नाही आहे मित्रांनो. RCC मध्ये किंवा बाकीच्या मोठ्या क्लासेसमध्ये तो स्कॅम होत नाही. ॲक्च्युली जे छोटे मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत, आता म्हणजे ट्युशन एरियामध्ये लातूरमध्ये 100पेक्षा जास्त क्लासेस वगैरे आहेत जास्त, तर ते जे छोटे मोठे आहेत ज्यांना की आता म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट वगैरे सर्व गोष्टी जमत नाहीत, तर त्यांचं पण काही हे नसतं की विद्यार्थ्यांचं करिअर खराब करायचं, पण त्या गोष्टी त्यांना जमत नाहीत. अशा इन्स्टिट्यूट्समध्ये ह्या सर्व गोष्टी होतात. जर तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर मोठेगावकर सर तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील, पण प्लीज विद्यार्थ्यांच्या करिअर सोबत असं खेळू नका वगैरे. तर काही काहींना वाटतं मोठाले बिल्डिंग्स वगैरे बांधलं म्हणजे क्लास मोठा झाला, असं नसतं. युजली कसं आहे माहिती आहे विश्वजित, ह्याबद्दल मला एक सांगायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना की बऱ्याच वेळा लोकांची मानसिकता अशी होते ना की आपल्यातलाच माणूस मोठेगावकर सर, इथल्याच जवळच्या छोट्याशा खेडेगावातला माणूस, आणि एवढा मोठा कसा काय होऊ शकतो, एवढा मोठा कसा झाला. काही लोकांच्या मनात अशी भावना असते, परंतु त्यामागं त्यांनी जे काही डिवोशन दिलेलं आहे, जे काही त्यांचं डेडिकेशन आहे, हे बरेच जण नेग्लेक्ट करतात. दुसरी गोष्ट, हा प्रोपॅगंडा क्रिएट केला गेला, जाणून बुजून हा प्रोपॅगंडा क्रिएट केला गेला. मला विद्यार्थ्यांना सांगायचं की आता आपले विद्यार्थी बरेचसे व्हिडिओ बघतील, जेव्हा आमचा सिलेबस संपायचा, सिलेबस संपल्याच्या नंतर कुठेतरी विद्यार्थी आग्रह करायचे की सर आज शेवटचा दिवस आहे, आज आपला टॉपिकही संपलाय, तुम्ही एक 10-15 मिनिट आम्हाला काहीतरी गाणं म्हणून दाखवा किंवा एखादी शेरोशायरी म्हणून दाखवा. ती शेरोशायरी काही विद्यार्थी आठवण राहावी म्हणून मोबाईलमध्ये त्यांचे रेकॉर्ड करायचे, आणि काही विद्यार्थ्यांनी त्याला युट्यूबवर अपलोड केलं. तर काही क्लासेसवाल्यांनी ह्या युट्यूबवरच्या क्लिप्स दाखवून विद्यार्थ्यांची मनं डायव्हर्ट केली. बघा हे RCC मध्ये काय चालतं. म्हणजे आम्ही वर्षभर 2 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना रक्त आटवून शिकलो. आम्ही आमच्याकडे करिअर ऑपॉर्च्युनिटीज असताना आम्ही गाणं म्हणण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना एंटरटेन करण्यासाठी ह्या फील्डमध्ये आलेलो आहोत का? अर्थातच नाही. आम्ही ह्या फील्डमध्ये एक व्हिजन घेऊन आलेलो आहोत की आम्हाला चांगले विद्यार्थी घडवायचे, चांगले नागरिक घडवायचे, आणि RCC मधल्या कुठल्याही शाखा असू द्या. म्हणजे मी ॲज अ PCB हेड RCCचा हे प्रॉमिस करतो आदरणीय मोठेगावकर सरांच्या वतीनं की कुठलीच ब्रांच अशी नाही आमची की जिचा सिलेबस कधी कंप्लीट झाला नाही. प्रत्येक ब्रांचचा सिलेबस आम्ही जी काही डेडलाईन देतो त्याच्यामध्ये सिलेबस कंप्लीट केलेलाच आहे. उलट मी असं म्हणेन की आपण सिलेबस कंप्लिशनला ओव्हर एम्फसिस देतो. मी हे म्हणेन की आमच्याकडं क्वालिटी पद्धतीने सिलेबस कंप्लीट केला जातो. फक्त नावासाठी सिलेबस जर संपवायचा आहे तर आम्ही क्रॅश कोर्स 40 दिवसामध्ये सिलेबस संपवतोच की. जर आम्ही 40 दिवसात सिलेबस संपवत असलो तर आम्हाला एवढ्या दिवसामध्ये, आणि सगळ्या ब्रांचचा सिलेबस नोव्हेंबर महिन्याच्या अगोदर संपणार आहे, आणि संपल्याच्या नंतर मी म्हणजे ऑनलाईन येऊन एक व्हिडिओ बनवून सगळ्यांसमोर डिक्लेअरही करेन. आणि काही ठिकाणी तर आमच्या काही शाखांमध्ये आमचा सिलेबस दिवाळीच्या अगोदर संपवतो. तिन्ही विषयांचा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इव्हन मॅथमॅटिक्सचा सिलेबस आमचा दिवाळीच्या अगोदर संपतोय. परंतु जेव्हा आमचा सगळ्या शाखांचा संपेल त्यावेळेला व्हिडिओ बनवून जाहीरपणे सांगितलं जाईल. परंतु काही लोकांनी आम्ही किती चांगले आहोत हे सांगितलं नाही, तर RCC मध्ये काय चुकीचं आहे, RCC मध्ये काय वाईट आहे, ह्या गोष्टी सांगून त्यांनी स्वतःला मोठं करण्यासाठी प्रोपॅगंडा राबवला. बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच एजंट्सना, बऱ्याच खेड्यापाड्यातल्या काही ठिकाणच्या म्हणजे इतर शिक्षकांना वगैरे मिसगाईड केलं RCC बद्दल. काही लोक म्हणतात की RCCच्या क्लासरूम, माझं चॅलेंज आहे, ज्या लोकांना असं शंका असतील किंवा ज्या लोकांच्या मनात असं कोणी भरलं असेल त्यांनी यावं आणि ज्या कुठल्या 2-3 क्लासेस आहेत लातूरमधले सगळ्यांच्या क्लासरूम त्यांनी चेक कराव्यात, आणि कोणाच्या क्लासरूम्स मोठ्या आहेत हे त्यांनाच कळून येईल. आमच्याकडं उलट आज मी छातीटोकपणे परत एकदा सांगतो की मी स्वतः KEM मधून MBBS केलं आहे आणि मी विद्यार्थ्यांना बायोलॉजी शिकवतोय. आमच्याकडं हायली क्वालिफाईड टीचर्स आहेत, आणि कुठलाही टीचर त्याला काही जमलं नाही म्हणून कोचिंग फील्डमध्ये आलेला नाही आहे. त्यांनी बाय चॉईस टीचिंग प्रोफेशन चूज केलेलं आहे, त्यामुळे ते बेस्टच देतात. आमच्याकडची जी टीम आहे टीचर्सची ही महाराष्ट्रातली बेस्ट टीम आहे, हे मी छातीटोकपणे सांगू शकतो. हो, ही पण खरी गोष्ट आहे मित्रांनो. आणि सर मी पण डिजिटल मार्केटिंग वगैरे ह्या फील्डमध्ये माझे खूप सारे मित्र आहेत वगैरे. तर इथं मला एक अशी गोष्ट समजली की जी खूप जास्त वाईट आहे. आता मोठेगावकर सर आणि RCC यांच्याबद्दल निगेटिव्ह ॲड्स रन करणं फेसबुक ॲड्सच्या थ्रू किंवा यूट्यूब, इंस्टाग्रामला असतील,
म्हणजे ते काय करतात, आता RCCचं अकाउंट ऑफिशियल आहे ते ब्लॉक करायचं, आणि म्हणजे तुमचे वगैरे सर्वांचं जे अकाउंट्स आहेत ते ब्लॉक करणे, आणि दुसऱ्यांच्या फेक ID वरनं ते ऍड प्रमोट करणे किंवा दुसऱ्याला पैसे देऊन त्या गोष्टी प्रमोट करणे की ह्या क्लासेसमध्ये असं होतं वगैरे. याच्यासाठी त्यांचं बजेट किती असेल सर, तुम्हाला काय वाटतं वर्षाचं? एका पर्टिक्युलर व्यक्तीने मला सांगितलं 20 लाख रुपीज निगेटिव्ह PR करण्यासाठी RCCची ते स्पेंड करतात. ही तर मला सांगितलंय, पण ऍक्च्युअली किती करतात हे त्यांची त्यालाच माहिती. नाही, मला तेच सांगायचं की अशा बऱ्याच पद्धतीने आमच्याही कानावर ह्या गोष्टी येत असतात विश्वजित, असं नाही की माहीत नाही, परंतु आम्ही पॉझिटिव्ह वृत्तीने काम करायचं. आपण बेस्ट देत आलेलो आहोत आणि आपल्याला बेस्टच द्यायचं आहे. त्यामुळे मी सांगितलं ना की कुठल्याही कारणामुळं सिलेबसबद्दल बोलणं असेल किंवा क्लासच्या साईजबद्दल बोलणं असेल किंवा क्लासमध्ये काही होणाऱ्या इन्सिडेंट्सबद्दल बोलणं, म्हणजे कुठलेही कारण सांगून एखाद्या पर्टिक्युलर क्लासना आम्ही किती चांगले आहोत, आम्ही किती चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेणार आहोत, आम्ही कोणत्या वेगळ्या नवीन काही पद्धती आणणार आहोत, ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत. RCC कसं वाईट आहे हे सांगून त्यांनी स्वतःचं म्हणजे दुकान मांडलं. ही चुकीची पद्धत आहे. आम्ही RCC मध्ये कधीही निगेटिव्ह पद्धतीने काम करणार नाही. आम्ही पॉझिटिव्ह करत राहू. आम्ही अजून भारतात कुठं कुठं काय काय चांगलं होतं, मी स्वतः आपल्या टीमला घेऊन कोट्याला गेलेलो आहे, हैदराबादला गेलेलो आहे. तिथं काय चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत, काय नोट्स कशा पद्धतीने दिल्या जातात, टीचिंगमध्ये अजून काय चांगल्या पद्धती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकून आलोय आणि आम्ही अजूनही शिकत राहणार, अजून विद्यार्थ्यांना चांगलं चांगलं देत राहणार. आणि लातूर पॅटर्न आणि हे जे काही RCC आहे, RCCचा जो पॅटर्न आहे त्याला आम्ही बळकट तर तो आहेच नक्की, पण आम्ही त्याला अजून बळकट करत राहणार. आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जसं सर म्हणतात तसं आम्ही कधीही खेळणार नाही. जे बेस्ट असेल तेच विद्यार्थ्यांना देणार. जेवढे पालकांना म्हणजे पालक जशी काळजी घेतो तेवढीच काळजी किंबहुना त्यापेक्षाही काकणभर काळजी आम्ही जास्तच घेऊ विद्यार्थ्यांची. सर चांगली गोष्ट आहे ही पण. आणि जेव्हा मोठेगावकर सरांना म्हणजे मी पर्सनली जास्त म्हणजे स्टार्टिंगला ओळखत नव्हतो, आणि जेव्हा मी पॉडकास्ट वगैरे बनवले मला खूप सारे असे बिझनेसमॅन्स पॉलिटिशियन्स भेटले जे सरांबद्दल चांगल्या पण गोष्टी सांगत होते, पण काही काही असे व्यक्ती भेटले ते सरांबद्दल निगेटिव्ह गोष्टी मला सांगणे, ह्या सर्व गोष्टी करणे. पण जेव्हा मी डॉक्टर राजू वानरे सरांना भेटलो तेव्हा सरांकडे बघायचा, मोठेगावकर सरांकडे बघायचा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू संपूर्णपणे चेंज होऊन गेला. म्हणजे ऍक्च्युली सर बिझनेसमॅन नाहीत, सर अजून पण स्वतःला टीचर आहेत असं समजतात. बाकी सर्व गोष्टी म्हणजे सर वगैरे बघतात, पण सर मेन जे मोठेगावकर सर आहेत त्यांना जास्त पैसे वगैरे ह्याच्याशी काही संबंध नसतो. म्हणजे सांगायला गेलं तर आजही मी तेच म्हणत होतो की त्यांनी जर ठरवलं तर त्यांनाच काय कदाचित पुढच्या 10 पिढ्यांना त्यांच्या काही काम करण्याची गरज पडणार नाही. परंतु आजही ते दररोज 7, 8, 9 तास शिकवतात. विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटण्यासाठी दररोज 2 ते 3 तास बसलेले असतात. दिवसातले साधारण 10 ते 12 तास ते आजही RCCच्या कॅम्पसमध्येच घालवतात. म्हणजे मला स्वतःला माहिती आहे सरांचा म्हणजे जो पहिला मुलगा आहे आदित्य, मी असतानाच झाला होता तो, तेव्हापासून मी सरांना ओळखतो. तर आदित्य झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी त्यांच्या मुलांना फॅमिलीला फारसा वेळ दिला नाही खरं म्हणजे. तर त्यांच्या लाईफमध्ये हे डेडिकेशन त्यांनी हे डिवोशन केलेलं आहे. तर काही काही लोकांना हे म्हणजे एक सर्वसाधारण माणूस होता आणि तो एवढा मोठा कसा झाला ह्या गोष्टी पचत नाहीत. परंतु त्यामागे त्यांचं डिवोशन डेडिकेशन जी मेहनत आहे, त्यांनी जे आपल्या फॅमिलीला फार कमी वेळ देता आलेला आहे, तर ह्या गोष्टी त्यांच्या आहेत. पण जेव्हा हे आपण त्यांच्या जवळ जातो, जेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालवतात लोक, तेव्हा कळतं अरे यार. आणि आजही एवढा ग्राउंडवर असलेला माणूस एवढं कंटिन्युअसली 7-7, 8-8 शिकवणं, मी जसं सुरुवातीला सांगितलं की ते म्हणतात की मला मरण आलं तर केमिस्ट्री शिकवताना स्टेजवर यावं, या पद्धतीची वृत्ती असलेला तो माणूस आहे. आणि अतिशय सर्वसाधारण लाईफस्टाईल, कुठल्याही प्रकारची ग्राउंड टू अर्थ असतात सर. आणि जेव्हा म्हणजे स्टार्टिंगला विद्यार्थी काय करते सर, मी पण माझं सांगतो, म्हणजे इनिशियल स्टेजला मला काय वाटायचं यार मोठेगावकर सरने मला 2 करोड रुपये दिले तर मी हे करेल, 3 करोड रुपये दिले तर हे करेल. म्हणजे विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन चालू असतं की RCC इतके विद्यार्थी गुणवले, इतकी फीज गुणवले, मोठेगावकर सरांचा इतका बॅलन्स वगैरे, या सर्व गोष्टी चेक करत असतात ते. म्हणजे असा अंदाज मेसमध्ये वगैरे जेवताना लावत असतात. पण सरांचा आणि जास्त फायनान्शियल ह्याच्या गोष्टीमध्ये मी तर कधी बघितलं पण नाही सरांना की RCC मध्ये प्रॉफिट किती झाला वगैरे या गोष्टीबद्दल डिस्कस करताना. सर तशा गोष्टींबद्दल कधीच चर्चा करत नाहीत. सरांचं रादर त्या गोष्टींकडे लक्षही नसतं. मला एक विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगायची की विद्यार्थ्यांबरोबर लाईफमध्ये म्हणजे ह्या गोष्टी आम्ही करायचो. आम्ही असताना एवढे विद्यार्थी, एवढी फी, मग एवढे कसं आहे त्याच्यात तुम्हाला खर्चाचा वगैरे अंदाज येत नसतो. फक्त ते तुम्हाला जमा होणारे अमाऊंट दिसू शकते. त्याच्यातही स्कॉलरशिप आणि फ्री घेतलेले डिस्काउंटेड स्टुडंट्स, त्यानंतर काही विद्यार्थी पूर्ण फी कंप्लीट करू शकत नाहीत, काही विद्यार्थ्यांची गळती होते, हे खूप साऱ्या गोष्टी असतात. तो वेगळा भाग आहे असो. परंतु विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं की लाईफमध्ये फक्त पैसा कमवायचं हे एम ठेवू नका. मी सुरुवातीला सांगितल्यासारखं किंवा मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट
विद्यार्थी दशेमध्ये असू नये माणसाला. माझ्याकडे हा आयफोन असावा, माझ्याकडे तो फोन असावा, माझे कपडे ह्या ब्रँडचे असावेत, माझ्याकडे असे शूज असावेत. विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला अट्रॅक्शन असलं पाहिजे नॉलेजचं. मला नॉलेज मिळवायचं, मला जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल काही ना काही माहीत असलं पाहिजे. जास्तीत जास्त गोष्टींबद्दल नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यावर फोकस ठेवा. पुढचे जे काही 4-5 वर्ष असतील, 22-23 वर्षाचं होईपर्यंत नवीन नवीन गोष्टी शिका, नवीन ठिकाणी ट्रॅव्हल करा, तिथल्या गोष्टी ऑब्झर्व करा, लोकांना बोलायचं कसं ह्या गोष्टी, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करा. हा ना, माणसांप्रती एक कंपॅशन डेव्हलप करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उरलेलं 50-60 वर्षांचं आयुष्य आहे ना, हे जगण्यासाठी कामाला येणार आहेत. म्हणजे रिसेंटली मी एक व्हिडिओ बघत होतो, तर त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं, ते सांगत होते की ज्यांचं मरण जवळ आलेलं आहे, क्रिटिकली इल लोक आहेत, त्यांच्या इच्छा जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला लाईफमध्ये काय रिग्रेट. आता पॉडकास्ट खूप एवढा दूर म्हणजे लांब झाला की ते कॅमेराचं कार्ड फुल झालेलं आहे. तर तुम्ही काय सांगत होता, जे व्यक्ती स्टेजवर जे क्रिटिकली इल लोक आहेत त्यांचे ओपिनियन, त्यांना विचारलं की तुमच्या लाईफचे रिग्रेट्स काय, तर त्यातल्या एकाने असं सांगितलं नाही की काश मी खूप जास्त पैसा कमवला असता. त्यातल्या काही जणांनी सांगितलं की मी फॅमिलीसोबत जास्त वेळ घालवायला पाहिजे होता. काही जणांनी सांगितलं की मी माझ्या मित्रांसोबत कनेक्शन्स तुटले होते, ते होऊ द्यायला नव्हतं पाहिजे. काही जणांनी सांगितलं की मला ट्रॅव्हल करायचं होतं खूप सारं, ते मी पोस्टपोन करत गेलो वेगवेगळ्या कारणामुळं. तर कोणीही असं सांगितलं नाही की मी अजून चांगल्या ब्रँडचे कपडे किंवा मी अजून मोठी गाडी घेतली असती, अजून BMW, ऑडी, मर्सिडीज घेतली असती, रोल्स रॉयस घेतली, असं कोणीही सांगितलं नाही त्यातलं. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सुरुवातीला सांगितल्यासारखं की लाईफचं अल्टिमेट एम हॅपीनेस आहे. ते कशातून मिळतं हे शोधा. हॅपीनेसला पोस्टपोन करू नका, नंतर बघू. हां, आत्ता विद्यार्थी दशेमध्ये नॉलेज गेन करणं, पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, आपल्याला स्वतःला पुढच्या 50 वर्षां आनंदी राहायचं आहे. एवढं कमवता येणं, असं नाही की कमवायचंच नाही, एवढं कमवायचं आहे आपल्याला की आपल्याला आनंदी राहता यावं, आपल्या फॅमिलीला अडचणींचा सामना करण्याची वेळ येऊ नये. परंतु फक्त पैसा कमवणं किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी तुमच्याकडे आल्या म्हणजे हॅपीनेस येत असतो, असं अजिबात नाही. ही एक आता म्हणजे सरनी चांगली गोष्ट सांगितली. सर, तुम्हाला एक इन्सिडेंट शेअर करतो. म्हणजे इथं दामिनी लंजे म्हणून एक टॉपर आलती, सर तिथं बसलेली, आणि असंच सेम टू सेम इथं कॅमेरामॅनचं काय झालं, कार्ड फुल झालं. त्यामुळे ते नितीन माहीत असेल तुम्हाला, हो. तो कॅमेरामॅन खाली गेला. नंतर ह्याच मोबाईलमध्ये सेम टू सेम असाच इन्सिडेन्स परत एक रिफ्लेक्ट होताना दिसत आहे मला कसं काही. आता सर, तुमच्या पर्सनल लाईफबद्दल जरा चर्चा करूयात. तुम्हाला खूप जास्त ट्रॅव्हल, म्युझिक आणि फूड खूप जास्त आवडतंय. तर तुमचं ह्याच्यातलं फेवरेट काय आहे, म्हणजे प्रत्येक फेवरेट फूड, फेवरेट ठिकाण मी गेलेलो तर नाही अजून, परंतु मला स्वित्झर्लंडला जायचं आहे असं माझं डोक्यात आहे. रोड ट्रॅव्हल मला खूप आवडतं, त्यामुळे मी जेव्हाही सुट्टी मिळते, संडेला मला थोडा वेळ मिळतो, त्यावेळेला मी सेल्फ ड्राईव्ह करत जात असतो कुठे ना कुठे. म्हणजे बाईकवर का कारमध्ये? कारमध्ये जातो. अगोदर बाईकवर जायचो, आता कारमध्ये जातो. आणि फूडच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला फूड जवळपास सगळंच आवडतं. म्हणजे मी फूडी आहे, तर खाण्याच्या कुठल्या गोष्टी मी आवडीने खातो. तर तुम्हाला असं वाटतं का ट्रॅव्हल केल्याने एक असं त्याच्या इन्फ्लुएन्स काय टीचिंगवरती होतो? आता ट्रॅव्हलिंगचा डायरेक्ट इन्फ्लुएन्स तसा होत नसावा, परंतु मी स्वतःला रिफ्रेश फील करतो. ट्रॅव्हल केल्यामुळं मला गोष्टी एक्सप्लोर होतात, नवीन नवीन गोष्टींबद्दल माहिती मिळते. मी एक चांगला ऑब्झर्वर आहे, तर मी गोष्टी ऑब्झर्व करतो जिथं जाईल तिथं. कुठेही गेलो तरी मी छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करतो, त्याच्यातून गोष्टी शिकायला मिळतात, माणसांशी कम्युनिकेट करायला मिळतं आणि मी फ्रेश होतो. त्यामुळं माझ्या कामामध्ये मी अजून एनर्जीनं टीचिंग करू शकतो. असं ह्युमॅनिझमचा अर्थ काय आहे अकॉर्डिंग टू यू? ह्युमॅनिझम म्हणजे मला असं वाटतं की माणसानं माणसाशी माणसासारखं वागायचं. सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, एखादी गोष्ट जी कुठल्याही व्यक्तीनं माझ्यासोबत केलेली मला आवडत नसेल, तर मी ती गोष्ट कोणाशीही करू नये. मला इतरांनी माझ्याशी कसं वागावं असं वाटतं, तसंच मी इतरांशीही वागलं पाहिजे. हे माझ्यासाठी ह्युमॅनिझम. एक एक प्रेयर आहे, त्याच्यामध्ये पण ती लाईन आहे, माणसाने माणसाशी वागावे काहीतरी. सर, आता UPSCचं प्रिपरेशन जर कोणाला स्टार्ट करायचं असेल, तर ते म्हणजे कधी केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे? UPSCचं प्रिपरेशन आयडियली तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असताना सुरू करू शकता, परंतु काही काही ग्रॅज्युएशन थोडेसे हेवी असतात, हेक्टिक असतात. जसं की MBBSमध्ये 3rd इयर, फायनल इयर इंटर्नशिप थोडं हेक्टिक असते. परंतु युज्युअली कुठल्याही ग्रॅज्युएशनच्या 2nd इयर किंवा 3rd इयरला तुम्ही UPSCची प्रिपरेशन सुरू करू शकता. त्याच्यामध्ये बेसिक जे असतं, त्याच्यामध्ये NCERTs वाचावं लागतात, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सोशल सायन्स. त्याचबरोबर न्यूजपेपरची रिडिंग सुरू करावी लागते, जेणेकरून जे करंट इव्हेंट सुरू आहे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस डेव्हलप होतो. कारण UPSCचा 50% सिलेबस हा स्टॅटिक आहे, ठरलेला, आणि 50% हा जे काही घडामोडी घडत असतात पूर्ण जगामध्ये, म्हणजे काही नॅशनल लेवल आणि काही इंटरनॅशनल लेवलला, अशा सर्व घडामोडींनाही इन्क्लूड केलेलं आहे सिलेबसमध्ये. त्यामुळे न्यूजपेपरचं वाचनसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं.
तुमची युपीएससीची स्टोरी सांगा शॉर्टमध्ये. जसं मी सांगितलं की MBBS करत असताना मला रिअलायझेशन झालं की वायडर इम्पॅक्ट जर करायचा असेल आपल्या कामातून सोसायटीवर, तर UPSC हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. असं नाही की UPSC केली तरच होतो, इतरही मार्गाने करता येतो. परंतु UPSC हा एक त्याच्यासाठीचा प्लॅटफॉर्म आहे असं माझ्या लक्षात आलं आणि तेव्हा मी ठरवलं MBBS करत असताना की आपल्याला UPSC करायचं. UPSC करायला दिल्लीला गेल्याच्यानंतर पहिली गोष्ट मला जाणवली की आपल्याकडं जे स्कूलिंग होतं आपलं शाळांमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं ते UPSCशी अलाईन नाही आहे अजिबात. त्यामुळे आम्हाला पहिले 1-2 वर्ष तर UPSC सोबत अलाईन होण्यासाठी गेले की ज्या लेव्हलची लँग्वेज लागते UPSCच्या प्रिपरेशनसाठी, ज्या लेवलचा कंटेंट, कारण सायन्स बॅकग्राऊंडमधून असल्यामुळे हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स ह्या गोष्टींचा कधी संबंध आलेला नव्हता. तर त्याचा बेस बनवण्यासाठी साधारण 2 वर्ष साधारणपणे ह्या गोष्टीमध्ये जातात. मग त्याच्यानंतर एक्झाम द्यायला लागलो. तर जसं प्रिलिम्स एक्झाममध्ये मी नेहमी खूप चांगला परफॉर्म करत गेलो. मेन्सही एक्झाम माझ्या जवळपास प्रत्येक वेळी माझी क्लिअर झाली होती, त्यामुळे मी मेन्स लिहिल्या. त्या 3 वेळा मी इंटरव्ह्यूपर्यंतही गेलो. तर ही प्रोसेस एक फुलफिलिंग प्रोसेस आहे. मला असं वाटतं की सिलेक्शन हो की न हो, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या मनात असतं की मला करायचं त्याने ट्राय नक्की केलं पाहिजे. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून ते परिपूर्ण बनवतं UPSCचा अभ्यास. तुम्हाला प्रत्येक क्षेत्राचं, प्रत्येक सब्जेक्टचं थोडं बहुत नॉलेज मिळतं. सर आता तुम्ही म्हणजे सर्व ह्या गोष्टी सांगितल्यात, आता तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅन्स सध्या तरी हे आहे की म्हणजे मी रिव्हील आजपर्यंत कधी केलेलं नाही आहे, परंतु मला मेंटल हेल्थबद्दल काम करायचं आहे. कारण मी बघतोय आपली जी युवा पिढी आहे स्पेशली, त्यांचे जे मोस्ट प्रोडक्टिव्ह इयर्स असतात, वर्ष 20 पासून वर्ष 30 पर्यंतचे, यातला बराचसा काळ ते चुकीच्या मार्गामध्ये म्हणजे काहीतरी चुकीचं झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये घालवतात. जे विद्यार्थी शाळांमध्ये चांगला परफॉर्मन्स होत नाही त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये आहेत. जे 20 ते 30 वर्ष वयोगटातले म्हणजे तरुण तरुणी असतात, हे रिलेशनशिपच्या गोष्टींमध्ये अडकलेले असतात. त्याच्यामुळं 6 महिने, वर्षभर रिलेशनशिप चांगले चालतात, नंतर त्यांचे 2 वर्ष 3 वर्ष डिप्रेशनमध्ये जातात. बरेच वर्ष विद्यार्थी याच्यातून नैराश्यातून चुकीच्या गोष्टी करतात, ॲडिक्शनच्या आहारी जातात. काही लोक सुसाईड्स करतात. ज्या लोकांची लग्न झालेली आहेत असे लोक, काही लोकांच्या पोस्ट मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असल्यामुळे ते सुद्धा डिप्रेशनमध्ये असतात. काही लोकांच्या करिअरमध्ये काही चुकीच्या घटना. परंतु आपल्याकडं मेंटल जे इलनेस असतं याच्याकडं चुकीच्या पद्धतीनं बघितलं जातं. लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. प्रत्येक माणसाला लाईफमध्ये कुठल्या ना कुठल्या स्टेजला डिप्रेशनमधून जावं लागतं आणि समजा त्यानं त्याच्यातून योग्य पद्धतीनं बाहेर नाही पडला तर त्याचे खूप दूरगामी परिणाम त्याच्या पूर्ण आयुष्यावर होतात. तर मला असं वाटतं की लोकांची जी मेंटल हेल्थ आहे त्याच्याबद्दल पुढं चलून कधीतरी मला काम करायचं आहे. म्हणजे RCCमध्ये तर टीचिंग आम्ही तर करतोच आहेत. RCCला नॅशनल, आम्ही आता महाराष्ट्रामध्ये तर आम्ही जवळपास 9 शाखा आहेत आणि सर्व शाखांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये RCCला नॅशनल लेवलला घेऊन जाणं आणि ज्या ठिकाणचे क्लासेस आपण मग बघतो की कोट्याचे क्लासेस लातूर, नांदेड, संपूर्ण महाराष्ट्रात नाही, सगळं भारतात आलेत. तसं RCCच्याही ब्रांचेस ह्या संपूर्ण भारतामध्ये काढायच्यात, असं आमचं पुढच्या 10 वर्षांचा टार्गेट आहे. चांगली गोष्ट आहे सर. तुम्हाला ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच Thank you. RCC नाव हे नॅशनल लेवलला एक असंच महाराष्ट्रात कसं महाब्रँड आहे तसंच भारताचा महाब्रँड पण काही वर्षांमध्ये नक्कीच बनेल. सर आम्हाला ब्रँड बनण्यापेक्षा विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी, विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस म्हणून घडवणारी एक चळवळ म्हणून पूर्ण देशामध्ये गाजायचं. तर एक ब्रँडपेक्षा आम्ही एक मुवमेंट, एक चळवळ म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोष्ट आहे सर. आता सर काही विद्यार्थी रिलेशनशिपमध्ये असतात, त्यांचं ब्रेकअप वगैरे होतं, तर त्या विद्यार्थ्यांनी मूव्ह ऑन कसं केलं पाहिजे? पहिली गोष्ट तर माझं विद्यार्थ्यांना हे सांगणं आहे की रिलेशनशिप सारख्या गोष्टीमध्ये पडण्याचं तुमचं वयच नसतं. स्पेशली तुम्ही कॉलेजला जाऊन सेकंड इयर, थर्ड इयर, तुम्ही स्वतःला अगोदर ओळखा. तुम्ही काय आहात, तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. फक्त फोमोमधून म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटमधून माझ्या मित्राला गर्लफ्रेंड आहे, माझ्या मैत्रिणीला बॉयफ्रेंड आहे म्हणून काहीतरी करायला जाणं, म्हणून कोणाशी तरी बोलायला लागणं. आणि कसं आहे, तुम्ही जे सोशल मीडियावर वगैरे कॉन्टॅक्टमध्ये येतात, सोशल मीडियावर रिअल माणूस दिसत नाही, कळत नाही. कोणताच व्यक्ती स्वतःला मी सोशल मीडियावर हे दाखवणार नाही की मी किती खराब आहे, मी किती रागीट आहे, मी किती वाईट आहे, मी किती नॅरो माइंडेड आहे, हे कधीच दाखवणार नाही. तुमच्याशी चॅटिंग करताना तो हेच दाखवेल की मी किती ब्रॉड माइंडेड, किती चांगला आणि किती सॉफ्ट स्किल असलेला पर्सन आहे. तर तुम्हाला रिॲलिटी दिसत नाही तुम्ही जे काही सोशल मीडियावर वगैरे हे करता. त्यामुळं थोडा वेळ घ्या, स्वतःला वेळ द्या. जगातले मुलं मुली संपणार नाहीत 2-3 वर्ष थांबल्यामुळं. त्यामुळं मला पहिलं सजेशन माझं हे आहे की तुम्ही ह्या गोष्टींमध्ये पडूच नाहीत. वर्ष 21, 22, 23 झाल्याच्या नंतर तुम्ही ह्या गोष्टींबद्दल विचार करू शकता, जेव्हा तुम्ही इलिजिबल बनता ह्या गोष्टीत पडण्याच्या, आणि ह्या गोष्टीनंतर तुम्ही मेंटली हँडलही करू शकता. अन्यथा ह्या दिवसांमध्ये ना तुम्हाला रिलेशनशिपमध्ये पडणं हँडल करता येतं, ना त्याच्यातून बाहेर पडणं हँडल करता येतं. खूप भयानक गोष्ट आहे रिलेशनशिप. सर डिस्ट्रॅक्शन को कैसे अवॉइड करे, एका मित्राने क्वेश्चन विचारलेला.
मला असं वाटतं लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड कसं करायचं याच्यापेक्षा लाईफमध्ये फोकस्ड कसं राहायचं याच्यावर जास्त focus. याच्यावर जास्त फोकस करा. लाईफमध्ये आपलं जे टार्गेट आहे ते आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आपल्या लाईफमध्ये आपण जे गोल सेट केले, फॉर एक्झाम्पल नीट क्रॅक करणं, तर हे तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, तर तुमच्या फॅमिलीसाठी किती इम्पॉर्टंट आहे, हे जर तुमच्या डेडिकेशनमधून तुमच्या कामातून दिसलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही डिस्ट्रॅक्शन्सकडे. एक खूप छान कोट आहे, डिस्ट्रॅक्शन्स आर दोज थिंग्स विच यू सी वेन यू टेक युअर आईज ऑफ युअर गोल. अच्छा. डोंट टेक युअर आईज ऑफ युअर गोल अँड यू वोंट सी एनी डिस्ट्रॅक्शन्स. तुम्ही फोकस्ड राहा, तुमच्या गोलवर फोकस केलात ना, डिस्ट्रॅक्शन तुम्हाला दिसतं आजूबाजूला, पण ते परिणाम पाडत नाही आपल्या डोळ्यांवर. ठीक आहे, ते लोक काय करतात ते करू द्या, मला माझं टार्गेट फिक्स आहे, मला काय पाहिजे, मला काय अचीव करायचं. सर आता आपल्या पॉडकास्टचा एंडिंग पॉईंट आलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, रॅपिड फायर असे क्वेश्चन्स असतात जे म्हणजे आजकालच्या विद्यार्थ्यांना ते खूप जास्त ऐकायचं असते. तर तुमचं फेवरेट सॉन्ग कुठलं आहे? 1 वर्ड आन्सर. लग जा गले. तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय आहे? रोहन. तुम्हाला कॅट जास्त आवडते का डॉग? दोन्ही नाही आवडत ऍक्च्युली. मग ॲनिमल लवर नाहीत काय तुम्ही? नाही असं नाही, बट डॉग त्यातल्या त्यात. फेवरेट प्लेस स्वित्झर्लंड तुम्ही सांगितले. आता सर्वात एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण तुम्ही UPSCची तयारी करता खूप जास्त, तर इस्रायलला सपोर्ट करताय का पॅलेस्टीनला? ॲक्च्युली हा क्वेश्चन थोडासा पॉलिटिकल होऊन जाईल, त्यामुळे आय वुड लाईक टू अवॉइड दिस क्वेश्चन. परंतु आय सपोर्ट पीस. जे काही कारणं असतील त्यांनी त्यांच्यात भांडणं मिटली पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिटीने ते भांडणं मिटवून लवकरात लवकर तिथं पीस यावा याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न गेले पाहिजे. कुठल्याही कारणासाठी, म्हणजे कोणावर दबाव टाकायचा म्हणून किंवा प्रोटेक्शनमध्ये कुठल्याही कारणामुळे जीव जाणं लोकांचा हे योग्य नाही, हे थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. चांगलं सरनी डिप्लोमॅटिक आन्सर दिलेलं आहे. पण फूड, फेवरेट फूड कुठलं आहे? बिर्याणी. फेवरेट मूवी? 3 इडियट्स. टी और कॉफी? टी. 1 वर्ड दॅट डिस्क्राईब यू? अ ह्युमन. अरे वा. सर असा कुठला डिसिजन आहे त्याच्यावर खूप जास्त रिग्रेट होते तुम्हाला? हा रिग्रेट होतोय असं तर डिसिजन नाही, कारण मी विचार करून निर्णय घेतो आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतो. त्यामुळं लाईफमध्ये आतापर्यंत जे झालं त्यात कशातही मला रिग्रेट वाटत नाही. अशी कुठली डेट आहे जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही? डेट म्हणजे तारीख, डेट म्हणजे विद्यार्थ्यांना वेगळं पडत नाही. 12 जून 2008 जेव्हा माझा CETचा रिझल्ट लागला होता, त्या दिवशी माझ्या घरातलं जे वातावरण होतं ते वातावरण मी माझ्या म्हणजे कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही. एन्जॉय करत असेल सर्वजण. हो हो खूप. तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे जी RCC बद्दल चेंज करू वाटते? मला सोसायटीमध्ये जे, जसं तू सांगितलंस, काही लोकांनी जे परसेप्शन बिल्ड केलेलं आहे त्याला चेंज करायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये RCC काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवायचं. निगेटिव्ह PR करतात काही लोक RCC बद्दल. मला अशा लोकांना मला एक सांगायचं की कोंबडा झाकून ठेवल्यानं सूर्य उगवायचं थांबत नाही असं म्हणतात. काही काळासाठी तुम्हाला वाटेल तसं निगेटिव्ह काम करणाऱ्या लोकांचा इम्पॅक्ट होते, परंतु आम्ही चांगलं काम करतोय त्यामुळं सूर्य उगवायचा थांबणार नाही, तो आज म्हणजे उगवेलच 100%. तुमचा आता डायलॉग होता एक कालचा काहीतरी, सच कवी सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. याचा चांगला डायलॉग. तुमचा देवावरती विश्वास आहे का? देवावर माझी श्रद्धा आहे. विश्वास श्रद्धा म्हणजे विश्वास आहे. मला असं वाटतं की एक गायडिंग फोर्स असतो, एक सुपरनॅचरल पॉवर असते जी आपल्याला गाईड करते, डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आपल्या माइंडला पीस प्रोव्हाइड करते. आता सर काही हायपोथेटिकल क्वेश्चन, म्हणजे पॉडकास्टचा शेवटचा पार्ट आलेला आहे, तर तुम्हाला असं जर कुठल्या हिस्टोरिकल व्यक्तीसोबत डिनर करायची संधी भेटली तर कुणासोबत करताल तुम्ही? म्हणजे आता जे आता ही ऑर शी इज नो मोर अशी व्यक्ती. मला असं वाटतं आईन्स्टाईन सोबत आवडेल मला डिस्कशन करत करत. अल्बर्ट आईन्स्टाईन. त्यांच्यासोबत का तुम्हाला डिस्कशन करायला म्हणजे आवडतं? की त्यांची थॉट प्रोसेस कशी असेल, काय विचार करत असतील ते, कशा पद्धतीने एखाद्या नवीन गोष्टींचा शोध लावताना त्यांच्या डोक्यात कोणते विचार येत असतील ज्याच्यापासून त्यांना प्रेरणा मिळत असेल, त्याबद्दल विचार करणं, पुढे कॅल्क्युलेशन्स करणं, त्याच्यावर वर्षानुवर्षे रिसर्च करणं, ही ह्याच्या मागची थॉट प्रोसेस नेमकी काय असेल? सर एक खूप फेमस बिझनेसमॅन आणि एक सायंटिस्ट म्हणजे तशा फील्डमध्ये आहेत, इलॉन मस्क. हो, यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? एलॉन मस्क
आपण मला म्हणजे मी जी फिलॉसॉफी काही वेळापूर्वी सांगत होतो की त्यांचे पर्सनल बरेचसे इंटरव्ह्यूज मी ऐकले. ते जगासाठी खूप सक्सेसफुल आहेत, परंतु पर्सनल लेवलला ते खूप प्रॉब्लेम्स फेस करतात. तर मला असं सांगायचं की आपण प्रोफेशनली त्यांच्यासारखं सक्सेसफुल बनायचं आहे, परंतु पर्सनल लाईफमध्ये त्यांच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकाही अवॉइड करायच्यात. चांगली. सर आता तुम्ही जर एज्युकेशन मिनिस्टर झालात, म्हणजे हे प्रश्न ॲक्च्युली एका विद्यार्थ्यांनी दिलता सरसाठी. सरचा बाहेर इंटरव्ह्यू घेत नव्हतो का, त्यांनी डायरी घेतली आणि त्याने हाताने लिहिलता हा प्रश्न. कोइन्सिडन्स बघा, तुमचे क्वेश्चन इथं आणि ते इथं आलेलं. तर असं तुम्ही एज्युकेशन मिनिस्टर झाला तर कुठली गोष्ट तुम्ही चेंज करताल? जर एज्युकेशन मिनिस्टर झालो तर सर्वात प्रथम मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा आहेत, कारण आजही आपला 70% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये आहे. तर ग्रामीण भागामधल्या ज्या शाळा आहेत त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं हे माझ्यासाठी प्रायोरिटी असेल. तिथल्या विद्यार्थ्यांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि गावातल्या लोकांना, गावातल्या विद्यार्थ्यांना शहरामध्ये प्रत्येक वेळी शिक्षण घेण्यासाठी, शिक्षणासारखी मूलभूत गोष्ट घेण्यासाठी त्यांना शहरामध्ये जाण्याची गरज पडू नये. आणि जे शिक्षण असेल आपलं, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, ती एनरोल होईलच काही वर्षामध्ये. तर न्यू एज्युकेशन पॉलिसी लवकरात लवकर येऊन विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉबच्या मागे आपल्याकडे खूप जास्त लोक पडतात. तर गव्हर्नमेंट जॉबची गरज न पडता जे काही पैसा कमवण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्युपेशनल स्किल्स आहेत, असे स्किल विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रोव्हाइड करून त्यांना व्यवसायाच्या संधी लवकरात लवकर कशा उपलब्ध होतील याच्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय गोष्टी आणता येतील याच्याबद्दल माझा फोकस असेल. सर आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुम्हाला स्पेसमध्ये ट्रॅव्हल करायची जर संधी भेटली तर कुठला प्लॅनेट व्हिजिट करताल तुम्ही? आता स्पेसमध्ये आपण गेलेलो नाही, त्यामुळे कुठलाही प्लॅनेट जर बघितलं तरी सारखंच वाटणार आहे. परंतु जेवढं जवळ जाता येईल स्पेसमध्ये सूर्याच्या, तेवढं जवळ जाऊन मला बघायचं आहे. एवढं तेज नेमकं येतं कुठून. सर स्टुडंट्स मेंटल हेल्थबद्दल जरा गाईड करा ना. मी जसं विद्यार्थ्यांना सांगितलं की विद्यार्थ्यांनी, मला वाटतं की सोशल मीडियाचा यूज थोडा कमी करावा. कम्युनिकेशन्स जेवढे आहेत आपले लिमिटेड ठेवावेत. एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये आपले 2-4 लिमिटेड फ्रेंड्स आणि आपले टीचर्स, म्हणजे बाकीच्या इतर ग्रुपमध्ये किंवा पार्टीज करणं वगैरे ह्या गोष्टी शक्य तेवढ्या अवॉइड करायच्या. ओव्हर थिंकिंग अवॉइड करायची, कारण तुम्ही अतिविचार केल्यामुळं मार्क वाढत नसतात आणि बरेच विद्यार्थी करत नाहीत. परंतु मेडिटेशन वगैरे जर तुम्ही केलात तर त्याचा खूप फायदा होतो. तर विद्यार्थी मित्रांनी मेडिटेशन करावं अशी माझी इच्छा आहे. तर त्यांना तुमचा माइंड पीसफुल होतो. अँझायटीच्या सिच्युएशन हँडल करण्याची आपल्याला ताकद मिळते त्यातून. तर ह्या गोष्टी आवश्यक आहेत. सर तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. काय ॲडवाईस देणार असताल तर? मला असं वाटतं की तू म्हणजे हे पॉडकास्ट घेतोय, खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वेगवेगळ्या व्यक्तींचे पॉडकास्ट तू घेशील. तर विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक असं एक चांगला नागरिक म्हणून काय, आपण फक्त नीट हेच आयुष्य आहे हा मेसेज विद्यार्थ्यांपर्यंत राहू नये. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल झालेले लोक जे आहेत त्यांच्या स्टोरीज तू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना हेही दिसेल की लाईफमध्ये खूप काही करता येतं आपल्याला आणि आनंदी राहण्यासाठी ते लागत नाही. आपल्या लातूर परिसरामध्ये, आता तू लातूरमध्ये काम करतोय सध्या, तर लातूर परिसरामध्ये असे खूप सारे लोक आहेत ज्यांनी म्हणजे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग असे यश मिळवलेले आहे. तर ह्या सगळ्या लोकांना विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचवलं तर विद्यार्थी मोटिवेट होतील. त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण असतील, जे हिडन टॅलेंट असेल त्यांच्यामध्ये, ते त्यांना कळेल की अरे यार ह्याही क्षेत्रामध्ये आपल्याला खूप चांगलं काही करता येतं. नक्की सर, मी ही गोष्ट म्हणजे माझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून नक्की अप्लाय करेल. तुम्हाला भेटून सर खूप भारी वाटलं. धन्यवाद मी टाइम दिल्याबद्दल. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पुढच्या करिअरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी माझ्याकडून हार्डली शुभेच्छा. संपूर्ण RCC टीमच्या वतीने त्यांच्या भविष्यासाठी त्यांना उज्ज्वल यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद.